बघू द्या राहणार भाविक भक्त नावाया कंधरे त्या भाविकांना माझ्या भाविकांना मंडळाला 101 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे. राय भरवशीला मोठ्या महाराजांना आनंद रुपये देणगी देऊन माझ्या भाविकांना आशीर्वाद लागावा. भगवंता देव ने मेरा पण काशी बेलगीचा ढेरा सोडला होता. देव ने मेरा पण निघून चालला होता. आला होता कुठच्या ठिकाणाला बरे का निघून गेला जरा लांब दुर्पणीला घोडागिरी डोंगराला गेला होता. डोंगरावरच्या बाजूला जाऊन देव काय करू लागला होता बाबा बिग्या. बाबा घोडागिरी डोंगराला देव निघून निघून आला होता. घोड्याचं मुख केलं होतं. मावळचे पाठ केला होता. दोन्ही डोळे झाकला होता आणि दोन्ही हात जोडला होता. माझ्या कासनी गेला बरोबर का नाचलं की देवानं दोन्ही हात जोडून झाकलं होतं. उगून मुख केलं होतं. मावळचे पाठ केली होती. देव मात्र त्या घोडागिरी डोंगरावर बसला झाला बाबा. बसून सिना देव काय करू लागला होता बाबा. ओ मैना भया सेवाला शंकराचा ध्यान ध्यान करूया लागेला राजा करूया भगवंत. काशीने गया भगवंत घोडागिरी डोंगराला शंकराचा ध्यान ध्यान करूया लागेला. समागे दिवस रे चांदणे बोले समागे महिने रामायण चांदणे बोले समागे वर्ष वर्ष चांदणे बोले. किती झालं दिवस किती झालं वर्ष जगतो तुम्हाला बसलेला सोडला. आया माझ्या बहिणीला बंधू माझ्या भावाला. भगवंता काय झालं देव बाप्पा बसला होता त्या घोडागिरी डोंगराला. ओम नाम शिव प्रभू शंकराचं जे ध्यान धारणा करू लागला होता बरं का. ओम नमः शिवाय प्रभू शंकराचे ध्यान धारणा करू लागला जरा त्या मात्र गेला बाबा बिग्या. बाबा दिवसा मागे दिवस निघून चाललं होतं. महिना मागे महिना निघून चाललं होतं. वर्ष मागे वर्ष निघून चालले असताना त्यावेळेला बरं का महिन्यामागे महिना आणि दिवसामागे दिवस वर्षामागे वर्ष निघून जात असताना बाबा बिग्या. देवाच्या तोंडामधला उच्चार निघत होता. ओम नमः शिवाय असा उच्चार निघत होता बरं का. ओम नमः शिवायचा उच्चार करीत असताना दिवसामागे दिवस महिन्यामागे महिने निघून चाललं होतं. देव म्हटलेला जगाला काय प्रकार घडू लागला असताना बाबा. ओहो भगवंता त्यावेळेला काय काय प्रकार घडू लागला होता बरं का. काय बिग्या. त्यावेळेला दिवसामागे दिवस निघून चाललं होतं. महिन्यामागे महिने निघून चाललं होतं. वर्षामागे वर्ष निघून चालली होती. 12 वर्षाचा काळ संपत चालला होता बरं का. परंतु त्या घोडागिरी डोंगराला काय झालं होतं बाबा बिग्या. देवालयाच्या
देवा वाळू मात्र माझ्या देवाच्या भोवतानी वाळू नव्हता बंद 12 वर्षाचा काळ संपत आला का त्यावेळेला देवलिंगराप्पा वाळूच्या बाजूला विचार करू लागला होता कसा प्रिया त्यावेळेला देवानं मात्र काय विचार केला होता वारू मात्र वाढला असताना वारू त्यावेळेला बाबा प्रिया त्यावेळेला काय प्रकार झाला होता वारू मात्र वाढला असताना देवाच्या गळ्या बरोबर आणि वारू आल्याबरोबर बाबा प्रिया देवाला वाटायला लागलं होतं स्वतःच डोळे मनुष्य आपण स्वतःच शरीर बघावं का वारू मात्र वाढला असताना वारूच्या बाजूला देव होता आणि वारू देवाच्या डोक्यावर सगळा हात वाढला असताना बाबा असं का त्यावेळेला काय प्रकार झाला होता देवा मात्र डोळे उघडून स्वतःचं शरीर बघायला लागल्याबरोबर काशी निघ भगवंत देव माझा निरापा स्वतःचे डोळ्याला बाबा उघडणे स्वतःचं शरीर देवाला लागला बघायला आता पाया काड्याला होत्या झाल्या नकायाच्या तुम्हारे जटयाच्या येटिया नकायाच्या तुम्हारे जटयाच्या येटिया कायाची ध्यान काया झाले होते देवाचे शरीर घाबरून कासे माझ्या निघाला वारुळातल्या बाजूला वारुळातल्या बाजूला वाटू लागेल वाटू लागेल देवा काय झालं बंद 12 वर्ष देवाला बंद 12 वर्ष गेल्याबरोबर काय प्रकार झाला होता बरं का काय प्रिया देवलिंगराप्पा स्वतःच डोळे उघडून स्वतःच जे शरीर बघायला लागला होता एवढं स्वतःचं शरीर बघायला लावता शरीर बघताना त्यावेळेला देवाला शरीर कसं निघून आलं होतं बाबा प्रिया बाबा हातापायाच्या गाड्या झाल्याच्या नकाच्या चुंबडी झाल्याच्या जटेच्या इटी झाल्याच्या त्यावेळेला पुसेगावचे राहणार भाविक भक्त संतोष मामा लवंगे त्या भाविकांना माझ्या अविकार मंडळाला 101 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे राय म्हणून पिताना मुच्या भाईरायांना अनंत रुपये देणगी देऊन माझ्या अविकार मंडळाचा आशीर्वाद लागावा आंबाच्या डोंगराचं पाणी ग आंबा पाणी कशानं लाली लाल गे लाली लाल पाणी कशानं लाली लाल गे लाली लाल आंबाच्या डोंगराचं पाणी ग आंबा पाणी कशानं लाली लाल गे लाली लाल पाणी
मोठेगावचे राहणार भाविक भक्त व्यापारी अर्जुन मामा कोंडुले मुसलमानाचे व्यापारी या भाविकांना माझ्या वैकर मंडळाला 100 रुपयाचं बक्षीस केलं आहे. राज गणेशाला मोठ्या भाविकांना त्यांच्या गुरुस्वामीने आनंद रुपये देणगी द्यावा. माझ्या वैकर मंडळाचा आशीर्वाद लागावा. भगवंता देवने मिरापा वावळ्याच्या बाजूला वाईट वाटायला होतं. देवाला वाईट वाटण्याची कारण काय होती बाबा? काय होती बाबा? देवाला वाट वाटायला होतं. वारुळाच्या बाजूला आता आपल्या हातापायाच्या काड्या झालेल्या बाबा बाबा सोन्यासारखं शरीर होतं माझं. सोन्यासारखं शरीर माझं माती वागण्याची वेळ आली बरं का? पैसे वगैरे पुकारून आहेत गोष्टीमध्ये राहणार भाविक भक्त आनंद मामा पवार त्या भाविकांना माझ्या वैकर मंडळाला 21 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे. राज म्हणून शिलाना मुद्द्या भाविकांना आनंद रुपये दिले माझ्या वैकर मंडळाचा आनंद ठेवायला लावा. माग पार माग जाऊन मंगळवारचे राहणार भाविक भक्त मेजर बिरदेव क्षीरसागर या भाविकांना माझ्या वैकर मंडळाला 51 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे. राज म्हणून शिलाना मुद्द्या भाविकांना आनंद रुपये दिले माझ्या वैकर मंडळाचा आशीर्वाद लागावा. सोलापूर जिल्ह्यात वाघर राहतात का? भोसे माझ्या गावचा, भोसे माझ्या गावचा. भोसे माझ्या गावचा, संतोष त्या नावाचा. आडं नाव लवंगे, आडं नाव लवंगे. आल्या गाण्याला भगवानाच्या नावाला 1 रुपया वयस 1 रुपया. माझ्या डोलाला भाव त्यांच्या नवसाला. माझ्या वाटेला सोडलेल्या जागेला मधुर पर्याला मधुर पर्याला. घोडागिरी डोराला घोडागिरी डोराला. हो बाबा भगवंता देवने बरोबर वाईट वाटायला होतं. म्हणजे देवाचं सोन्यासारखं शरीर होतं ते मातीवर होण्याची वेळ आली होती बरं का? जगत प्यारे आईच भारे आहे तरी पण बाप सुद्धा आहे त्याच बरोबरीनं. जगत प्यारे आईच भारे आहे तरी पण बाप सुद्धा आहे त्याच बरोबरीनं.
बायका पोरासाठी करतो जीवात रान बाप तुला हे त्याच बरोबर आहे जगात प्यारे आईच भारी आहे तरी पण बाप तुला हे त्याच बरोबर आहे जगात प्यारे आईच भारी आहे तरी पण बाप तुला हे त्याच बरोबर आहे जगात प्यारे आईच भारी आहे तरी पण बाप तुला हे त्याच बरोबर आहे या चौघांचा बापू राजा दशरथ महान पुत्र पुत्र म्हणून त्यानं सोडला प्राण बाप तुला हे त्याच बरोबर आहे जगात प्यारे आईच भारी आहे तरी पण बाप तुला हे त्याच बरोबर आहे जगात प्यारे आईच भारी आहे तरी पण बाप तुला हे त्याच बरोबर आहे जगात प्यारे आईच भारी आहे तरी पण बाप तुला हे त्याच बरोबर आहे ब्रह्मदेव भगवाने गातोय गवार नित्य नित्य मुखात माझ्या देवाच गाण बाप तुला हे त्याच बरोबर आहे जगात प्यारे आईच भारी आहे तरी पण बाप तुला हे त्याच बरोबर आहे प्यारे आईच भारी आहे तरी पण बाप तुला हे त्याच बरोबर आहे जगात प्यारे आईच भारी आहे तरी पण बाप तुला हे त्याच बरोबर आहे पुसेगावचे राहणार भाविक भक्त अंबादास बाबा निकम या भाविकांना माझ्या उदर मंडळाला 51 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे. राव भगत श्रीराम त्या महाराजांना आनंद रुपये देणगी देऊन माझ्या उदर मंडळाचा आशीर्वाद लागावा. तसेच पुसेगावचे राहणार भाविक भक्त भाऊसाहेब मामा कोंडमेरी
माझ्या वैकर मंडळाला 101 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे. राजभवनाच्या मोठ्या महाराजांना आनंद रुपये देणगी देवा. माझ्या वैकर मंडळाचा आनंद आशीर्वाद द्यावा. तसेच कोसेगावचे राहणार भाविक भक्त हनुमंत मामा पवार या भाविकांना माझ्या वैकर मंडळाला 51 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे. राजभवनाच्या मोठ्या महाराजांना आनंद रुपये देणगी देवा. माझ्या वैकर मंडळाचा आशीर्वाद द्यावा. तसेच गिरडेगावचे राहणार भाविक भक्त आमचे मामा अर्जुन लोखंडे या भाविकांना माझ्या वैकर मंडळाला 21 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे. राजभवन श्रीराम मोठ्या भाविकांना आनंद रुपये देणगी देवा. माझ्या वैकर मंडळाचा आनंद आशीर्वाद द्यावा. शिवाजी जेवला आता नाही आता पाटणगावचे राहणार भाविक भक्त नामदेव पांडे साई मेडिकल स्टोअर्स या भाविकांना माझ्या वैकर मंडळाला 101 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे. राजभवन श्रीराम मोठ्या महाराजांना काम सिद्ध देवाने आनंद रुपये देणगी देवा. माझ्या वैकर मंडळाचा आनंद सेवा लागावा. भगवंता देवाने निर्मापा वावळ्यातल्या बाजूला देव राहिला होता. कारण देवाला तेवढं वाईटच वाटायला होतं बरं का. कोसेगावचे राहणार भाविक भक्त अंबादास मामा निकम या भाविकांना माझ्या वैकर मंडळाला 101 रुपयाचं बक्षीस केलेलं आहे. राजभवन मोठ्या भाविकांना आनंद रुपये देणगी देवा. माझ्या वैकर मंडळाचा आशीर्वाद लागावा. देवा